महत्त्वाची बातमी, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे। रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालाय। इंग्लंड दौऱ्यावरती जाणाऱ्या भारतीय संघाला हा मात्र मोठा धक्का आहे। मागच्या काही दिवसांपासून विराट कोहली कसोटीतून निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरू होती आणि अखेर विराटनं निवृत्ती जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम दिला। या संदर्भात अधिक बोलूयात, माझे सहकारी अमित मोडक आपल्या सोबत सध्या आहेत। अमित, रोहित शर्मा पाठोपाठ आता विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधनं त्यानं तो निवृत्त झालाय, काय त्याबद्दल सांगाल? श्वेता, एक प्रकारे भारतीय क्रिकेटसाठी आपण म्हणू शकतो की मोठं नुकसान आहे, खास करून भारतीय फॅन्ससाठी, विराट कोहलीचे फॅन्स। कारण अजूनही विराट कोहली पुढचे 2 ते 4 वर्ष टेस्ट क्रिकेट खेळू शकेल असा त्याचा फिटनेस आहे। परंतु अचानक त्याने हा घेतलेला निर्णय हा त्याच्या फॅन्स सोबतच क्रिकेट चाहत्यांसाठी देखील एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सरप्राईज आहे की असं का घडलं की दोघांनीही एका पाठोपाठ एक निवृत्ती घेतलेली आहे। एक प्रकारे नवीन टीम इंडिया उभं करण्याचं आता आव्हान बीसीसीआय समोर असेल। परंतु आत्ताच पुढच्या जून महिन्यामध्ये अत्यंत महत्वाचा टीम इंडियाचा टूर आहे आणि ते म्हणजे इंग्लंडच्या टूरवर टीम इंडिया जाणार होती आणि त्या अगोदर 2 खंदे बॅट्समन, 2 महत्वाचे सिनियर प्लेयर्स यांनी निवृत्ती जाहीर केली आहे। आणि एक प्रकारे श्वेता, हे दुसरं त्याच्या फॅन्ससाठी दुःखदायक असं पण आहे की अचानक क्रिकेटची मॅच खेळताना किंवा एखादी। बरोबर आहे अमित, आवाज येतोय? मग आता इंग्लंड दौऱ्यामध्ये नेमकी टीम इंडियाची कर्णधार पदाची धुरा किंवा ही जबाबदारी नेमकी कोणाच्या खांद्यावरती असणार हे सुद्धा महत्त्वाचं असेल बघणं। मात्र विराट कोहलीच्या या निर्णयानंतर त्याचे फॅन्स मात्र नाराज झालेले आहेत, कारण रोहित शर्मा पाठोपाठ आता विराट कोहलीनं सुद्धा कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती घेतली आहे। आणखी काही काळ विराट खेळायला हवा होता अशी त्यांच्या फॅन्सची भावना आहे। मात्र त्यानं कसोटी क्रिकेटमधनं निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे। मात्र इंग्लंड दौऱ्यावरती जाणाऱ्या भारतीय संघाला मात्र हा मोठा धक्का मानला जातोय। मागच्या काही दिवसांपासून विराट कोहली हा कसोटीतनं निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरू होत्या आणि अखेर विराटनं आपली निवृत्ती जाहीर करत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय।